कोणताही नेता हा त्यानं घडवलेल्या नेतृत्वाच्या फळीनं ओळखला जातो। देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा नेमकं हेच केलं। राज्याच्या राजकारणामध्ये बेरजेच्या राजकारणासाठी जेवढे देवेंद्र फडणवीस ओळखले जातील तितकेच ते नव्या चेहऱ्यांना राजकारणामध्ये आणण्यासाठी आणि त्यांना ओळख मिळवून देण्यासाठी सुद्धा ओळखले जातील। नव नेतृत्व टीम देवेंद्र, नव्या चेहऱ्यांना संधी आणि मातब्बर नेत्यांना छत्र। फडणवीसांनी मुंडे आणि महाजनांचा वारसा चालवत सोशल इंजिनिअरिंग केलं। बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असतील। महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांचं हे यश प्रचंड मोठं आहे। कधी काळी भटजी आणि शेटजींचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाचा विस्तार महाराष्ट्रभरात करण्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाला यश मिळालं। सहकारातून राजकारण करणाऱ्या महाराष्ट्राचा स्वभाव हा खरं तर काँग्रेसचा। राज्याच्या राजकारणावर त्या भागातील सरंजामदार, कारखानदारांचा प्रभाव कायम राहिला। काँग्रेसनं याच नेतृत्वाला हाताशी धरलं। शरद पवारांचं राजकारण सुद्धा याच मंडळींच्या साथीनं सुरू राहिलं। प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंनी 1990च्या दशकात भाजपाचा विस्तार राज्यात मोठा केला। राम मंदिराच्या आंदोलनामुळे हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेसोबत जाऊन माळी, धनगर आणि वंजारींना एकत्र करत भाजपाचा पट विस्तारण्याचं श्रेय या दोन नेत्यांना जातं। याचं फळही पाहायला मिळालं आणि 1995 साली युतीचं सरकारही राज्यात आलं। मात्र त्यानंतर 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली आणि 1999 ते 2014 पर्यंत राज्यात पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं त्याच विचारांचं सरकार सत्तेवर राहिलं। देशाच्या क्षितिजावर नरेंद्र मोदी यांचा उदय होत असताना भाजपानं तत्वाला मुरड घालत इलेक्ट्रोल मेरिटनुसार वाटचालीला सुरुवात केली। 2014 साली काँग्रेस विरोधी लाटेत मोदी देशात तर फडणवीस राज्यात सत्तेत आले। मात्र त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्यांना भाजपाशी जोडून भाजपाचा पाया अधिक व्यापक करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं। भाजपच्या छत्रात किती जणांचा प्रवास झालाय बघूया। उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, नारायण राणे, राणा जगजित सिंह, सूर्यकांता पाटील, हर्षवर्धन पाटील, विजय सिंह मोहिते, अशोक चव्हाण, धनंजय महाडिक या मातब्बर नेत्यांना सोबत घेऊन भाजपच्या शिस्तीत त्यांना बसवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं। काही नेत्यांना आणि छोट्या पक्षांना भाजप सोबत घेण्यात सुद्धा फडणवीसांचा मोठा वाटा राहिला। मातब्बर नेत्यांना घेऊन देवेंद्र फडणवीस फक्त थांबले नाहीत, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडातही पडद्यामागे महत्त्वाची भूमिका देवेंद्र फडणवीसांनीच बजावलेली आहे। आणि यासोबतच अनेक नवख्या तरुणांच्या मागे नेतृत्व प्रस्थापित करण्याचं काम देखील देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। प्रदेश भाजपात नव नेतृत्व उभं करण्यात आणि त्यांना पाठबळ देण्यात देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कामगिरी केली आहे। प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे, राम सातपुते, अभिमन्यू पवार, सुमित वानखेडे, परिणय फुके, गोपीचंद पडळकर, अतुल सावे, अनिल बोंडे असं नेतृत्व घडवत देवेंद्र फडणवीसांनी त्यांची स्वतःची टीम देवेंद्र उभी केली। या नव्या नेतृत्वाच्या यादीत काही सामान्य कार्यकर्ते होते, तर काही प्रशासकीय अधिकारी, तर काही फडणवीसांचे स्वीय सचिव सुद्धा। राज्याच्या राजकारणात भाजपचं संघटन मजबूत करताना फडणवीसांनी नवं नेतृत्व तयार केलं। शरद पवारांनी 1999च्या आधी आणि नंतर नेतृत्वाची फळी राज्यात उभी केली होती। ठाकरे, मुंडे महाजनांनी सुद्धा राज्यातलं नेतृत्व पुढे आणलं। त्यानंतर नव्या नेतृत्वाला संधी देणारे फडणवीस हे महत्त्वाचे नेते ठरले। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।